नमो नमः फ्रेंड्स, मी आहे रुपाली आणि आर्ट डोअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत. आज रंगपंचमी आहे आणि छकुलीसाठी आम्ही बनवणार आहोत रंगीबेरंगी मोमोज. पण मोमोज बनवण्यासाठी आपण इथे प्रयत्न करणार आहोत की कुठलेही केमिकलच्या टाईपचे जे रंग असतात ते न वापरता नॅचरल रंग वापरून आपण मोमोज कसे बनवायचे. त्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा इथे घेतलेला आहे मैदा 2 वाटी आणि त्यामध्ये मी चवीनुसार टाकलेलं आहे मीठ. चला बनवूयात मोमोजसाठीचे रंग. सगळ्यात पहिल्यांदा लाल रंगासाठी मी इथं किसून घेतलेलं आहे बीट. त्यानंतर आपली जी गोकर्णीची किंवा अपराजितेची फुलं असतात ती भिजवून मी इथं बनवला आहे निळा रंग. हळद घालून बनवलेला आहे पिवळा रंग आणि आलं लसूण मिरची पेस्ट घालून बनवला होता हिरवा रंग आणि केसराचं पाणी जो आहे तो मी आपण बनवणार आहोत केशरी रंग. तर हे सगळे जे रंग आहेत ते पाणी गाळून मी इथं आपल्याला हवा तेवढ्या प्रमाणामध्ये तो मैदा भिजवून ठेवलेला आहे. हा मैदा आपल्याला जवळजवळ 10 ते 15 मिनटं भिजवायचा आहे. चला आता बनवूयात मोमोसाठीचे लागणारे फिलिंग्स. मी इथे नॉनस्टिक पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे. त्यामध्ये टाकलं आहे 4 लसणाच्या कुड्या बारीक किसून. त्यानंतर 1 ते 1.5 इंच आलं बारीक किसून. आज आपण इथे बनवणार आहोत व्हेज मोमोज. त्यामुळे समजा आपल्याला नॉनव्हेज मोमोज बनवायचे असतील तर भाज्यांच्या ऐवजी आपण चिकन खिमा किंवा मटण खिम्याचा वापर करू शकतो. आपलं लसूण आणि आलं जे आहे ते चांगलं परतल्यानंतर इथे मी टाकलेला आहे बारीक कांदा चिरलेला. त्यानंतर बारीक कांदा आपल्याला हा चांगला परतून घ्यायचा आहे. मोमोजसाठीचं जे फिलिंग आहे ते फिलिंग एकदम सुक्कं व्हायला हवं आहे. त्यामुळे फिलिंग करण्यासाठी आपल्याला फुल मोठ्या गॅसवर ह्या भाज्या परतायच्यात. मी आता फटाफट टाकलेला आहे कांद्याची पात 1 वाटी, किसलेला कोबी 1 वाटी आणि गाजर 1 वाटी. त्यानंतर मी इथे टाकलेलं आहे चवीनुसार मीठ आणि ओरिगॅनो. मी इथं हलकासा टाकलेला आहे सोया सॉस. व्हिनेगर पण आपण टाकू शकतो जर का म्हणजे तुम्हाला थोडीफार आंबट चव आवडत असेल तर. आणि ह्या सगळ्या भाज्या ज्या आपल्याला परतून घ्यायच्या आहेत त्या भाज्या परतून घेता घेता आपण इथे टाकणार आहोत पनीर. तर आपल्याला जे व्हेज मोमोजसाठीचं जे फिलिंग आहे त्यासाठी मी सध्या इथे एवढेच इन्ग्रेडियंट्स वापरलेत. तुम्ही बघू शकता वाफ ही किती भराभर सुटते कारण मी गॅस जो आहे तो फुल ठेवलेला आहे. मोठ्या गॅसवरती आपल्याला ह्या भाज्या परतून घ्यायच्या जेणेकरून त्या सुक्या होतील. कारण जर का भाज्यांना पाणी शिल्लक राहिलं तर आपले मोमोज जे आहेत ते फाटू शकतात. चला छोट्या छोट्या गोळ्या मी केलेल्या आहेत. त्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत. बघा मी एक लाटण्याने एक छोटीशी गोळी लाटली आहे आणि मी इथे असं दंडगोलाकार जे फिलिंग आहे ते भरून घेतलं. त्यानंतर एका बाजूची म्हणजे करंजी आपण कशी भरतो ना त्या पद्धतीने आपल्याला हे मोमोज भरायचे आहेत. पण एका बाजूच्याच पारीला आपल्याला आपल्याला दाट करायच्या आहेत किंवा घड्या घालायच्या आहेत. दुसरी बाजूची जी आहे ती आपल्याला प्लेनच ठेवायची. तुम्ही बघू शकता की मोमोजला आपला किती छान आकार आलेला आहे. ॲक्च्युली मी पण खूप खुश आहे कारण हा माझा मोमोज बनवण्याचा पहिलाच अटेम्प्ट होता. चला मी एकतर पहिल्यांदा पांढरा शुभ्र आपला जो नॅचरल मोमोज असतो त्या पद्धतीने बनवून घेतला आहे. हा आपण बनवतो आहे बीट फ्लेवरचा मोमोज. मी तुम्हाला जसं सांगितलं की आपण लाल रंगासाठी बीट वापरलं होतं. त्यानंतर तुम्ही टोमॅटोची प्युरी पण वापरू शकता. हिरव्या रंगासाठी मी इथं आलं लसूण मिरची पेस्ट वापरली होती. त्याऐवजी तुम्ही पालक प्युरी पण वापरू शकता. तर बघा हे मोमोज किती मस्त तयार होतात. एक जो आहे तो मी अगदी छान आपला जशी करंजी असते त्या पद्धतीने करून घेतलेला आहे. तर हे सगळ्या प्रकारचे मोमोज मी इथे बनवून घेतलेले आहेत. किती सुंदर दिसत आहेत बघा. हे आहेत आपले नॅचरल रंगाचे मोमोज आणि हे मी इथे स्टीमरमध्ये वाफवायला ठेवले. जवळजवळ 15 मिनटं मी इथे स्टीम केलेले होते आणि आहा बघा किती सुंदर आपले नॅचरल कलरचे मोमोज आहेत रेडी. एकदम गरमागरम आणि टेस्टी. जवळजवळ 10 ते 15 मिनटांनी आपले मोमोज हे छान तयार होतात. तुम्ही बघू शकता त्यांना रंग पण किती सुंदर आलेला आहे तो. जे आपण आतमध्ये फिलिंग घातलं ना त्या फिलिंगमध्ये आपण चीज पण टाकू शकतो आणि इतरही काही भाज्या जर तुम्हाला हव्या असतील तर त्या तुम्ही टाकू शकता. तर हा आहे आपला आजचा रंगपंचमीसाठीचा मोमोज रेडी. एन्जॉय.